हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे, तो कधी थांबणार नाही। प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे। तो याकडेच येणार ती शेपूट गोदडी घेऊन थांब, नाही तो जाईन कुंकड। त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्यायला। सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं। आता काही ते दम राहणार नाही, उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं। त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, गुरमी दिसते, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बारीन पुढे, त्याचं त्या धोरणाला लागा। आमचा दम काय बघू, तो आमचा दम बघायला गेलो तर तुला हागायला जागा नाही सापडायची। आता काही ते दम राहणार नाही, उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी। आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार, सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने, काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बारीन पुढे, त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादाला लागा सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता, सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या, तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं नसेल, इकडून तिकडे जाता आलं नसेल। हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडीत येत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो, नीट बोलायला की नीट बोला ना। आमचा दम काय बघू, आमचा दम बघायला गेलो तर तुला हागायला जागा नाही सापडायची। आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन। तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे। एक झालं का एक झालं का एक झालं का एक तरी हा रस्त्याला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही। आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा। आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या, लोकसभेच्या, साहजिकच मीटिंग घेणार, लोक फिरणार, त्यांना हा बंदी करणार। तो याकडेच येणार ती शेपूट गोदडी घेऊन थांब, नाही तो जाईन कुंकड। शेपूट तो याकडेच येणार आहे म्हणा। त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्यायला। तुला गोळ्या संपल्या, तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला। नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा। तो ऐकण्यात फरक झालाय, तो आऊट झाला, तू आऊट झाला। आणि आता तूच होय, मला नाही व्हायचं, तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं। कांदे शिल्लक राहिले, सडलेले कांदे की तुला खायला होते, तो त्याच कामाचा आहे। काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं।